हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर हा 10 तारखेचा ब्लॉग आहे, जेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायण महाराजांची पूजा होती। म्हणजे दरवर्षी आमच्या इथे खूप छान अशी सत्यनारायण महाराजांची पूजा होते आणि आम्ही सगळेजण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ना या दिवसाची वाट पाहत असतो। कारण आदल्या दिवशी ना डान्स कार्यक्रम वगैरे होतात, मुलांचे खेळ होतात। आठवड्याभराच्या सुरुवातीपासूनच ना खेळांना सुरुवात झालेली असते। क्रिकेटचा खेळ असतो, मुलांचे चमचागोटी वगैरे असतात। खूप काय काय छान केलं जातं आणि सगळेजण ह्याच्यामध्ये खूप मजा करतात। आणि पहा, पुरुष मंडळी पण ना सगळ्या बाबतीमध्ये खूप मदत करतात। तर इथे चहा वगैरे चाललेला आहे, नाश्त्याची तयारी झालेली आहे। छानपैकी पोहे बनवलेले आहेत नाश्त्यानं आणि त्याचबरोबर चहा। त्यानंतर ना चहा नाश्ता झाला की दुपारी असणार आहे अगदी मस्त दाल खिचडी। तर चला, सगळ्याजणी मस्तच तयार होऊन आलेल्या। मी ड्रेस घातला होता कारण ना मला क्लास आहे दुपारी, त्यासाठी मी ना ड्रेस घातलेला। पण नंतर सगळ्यांनी म्हटलं की तू पण साडी नेसून ये, म्हणून मग मी पुन्हा चेंज करून साडी नेसून आली। आणि इथे प्रसादाचा शिरा बनवत होते ना, तिथे मी सुद्धा मदत केली। पण आता ॲक्च्युली कसं सगळेजण बिझी होते, त्यामुळे मी काही करताना शूट केलेलं नाही आहे, पण इतरांचं मात्र मी थोडंफार शूट करून घेतलं। खूप मस्त आणि छानच असा प्रसाद झालेला होता, एवढं मस्त ना। आणि मला वाटतं की पूर्ण होईपर्यंत ना तास सव्वा तास झाला असेल, कारण अगदी रवा बारीक वरती म्हणजे मंद गॅसवरच चांगला परतून घेतलेला होता। त्याला कलर अगदी छान चढलेला। त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये दूध वगैरे घातलं, मग साखर घातली, ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे घातल्यानंतर एवढा मस्तच झाला ना तो। आणि याच्यानंतर ना संध्याकाळी पूर्ण सगळ्या लेडीज तयार वगैरे होऊन येतात। माझा क्लास होता म्हणून मग मी थोडा वेळ घरी गेली होती। त्यानंतर मग संध्याकाळी रेडी होऊन पुन्हा खाली आले। तर अशा प्रकारे ना ही साडी नेसलेली आहे, जी मी सुमितच्या लग्नाच्या वेळेला नेसलेली। खूप छान मस्त वाटत होती आणि सगळ्याच जणींना छान छान नटलेल्या। सो अशा प्रकारे ना आमच्याकडे हा कार्यक्रम मस्तच होतो। आणि आम्ही सगळ्या लेडीजना एकत्र जमलो की आमची मजाच काही वेगळी असते। तर खूप छान मस्त झाला आणि सगळ्यात शेवटी रात्री 12 नंतर आम्ही इथे बक्षीस समारंभ केला।